हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या विद्या ब्लॉग्समध्ये. तर बघू शकता व्लॉग काय नाही, आपल्याला कन्फ्युजनच व्हायला लागले. तर जाऊन द्या, तर तुम्हाला समजलंच असं मी काय म्हणते. तर चला, तर बघा आता मस्त स्वयंपाक झालाय आणि बसले थोडंसं बाहेर, कारण की कंटाळा आलाय. काय रोज खायचं, कोण देवानी पोट दिलंय कशाला काय माहीत. रोज उठा, भाकरी थापा, जेवण करा, रोज 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 तेच करून बोर झाले. मग बघा मी आता स्वयंपाक केलाय, जेवायचंय मस्त असं. तर म्हटलं चला थोडंसं ब्लॉग स्टार्ट करूया, आज असा ब्लॉग स्टार्ट करूया म्हटलं. तर चला, आणि माझे आहो गायब झाले. आंघोळ गेले लावली होती, स्वयंपाक करताना घाम असा येतो खालपर्यंत, खाली जातो असलं काय सांगू. तर चला, अशा गोष्टी होत असतात लाईव्ह मध्ये. हे बघा, इकडून असा खालीपर्यंत जातो पार, असं घाम येतो मला काय सांगू. तर चला, मी आज बघा नाश्त्याला एकदम असा भारी बेत बनवलाय. मी आजकाल माझ्या आवडीचंच बनवायला लागले, कारण की पोरांना पण सुट्ट्या आहे, चपात्या भाज्याचं काही टेन्शन नाही. मग पोरांना काही दूध वगैरे पिलं की मग दुपारी वरण भात केलं तरी होतंय. तर चला, मी तुम्हाला दाखवते मी आज काय पिलं दूध. हे बघा, माझ्या पिल्ल्याने दूध पिलं. आता उठले, आंघोळ केले आणि दूध पिले. तर चला, मी आता तुम्हाला दाखवते नाश्त्यात काय बनवले. बघू शकता, तर आजचं फेवरेट आहे अशी मस्त शेंगदाणे वगैरे मिरची टाकून अशी मस्त खमंग मेथी. बघा कसली भारी शिजती आहे, थोडंसं पाणी राहिले. आणि अशी मस्त मस्त मेथीची भाजी आहे बघा, आहे की नाही मस्त मेथीची भाजी. आणि इकडं मस्त रात्री मी दालचा बनवला होता, तर तो खूप सारा वाचलाय. दालचा कोण खाल्ले, कोणाला दालचा पण नाही माहिती बरं का. ते डाळीचा प्रकार असतो, आंबट चुका ते घालून करतात. आमच्या गावाकडे माहिती नाही बरं का, म्हणून बोलते. तर हे आहे रात्रीचा डाळचा, तर गरम करायला ठेवलाय. आणि मी रात्री दही जमवली होती, हे बघा कसली मस्त अशी दही झालेली आहे. तर अशी मस्त, हे बघा कशी मस्त अशी मी दही घरीच केली आहे, छान झाली आहे ना. तर असं आता गरमीचं थंड खायचं असतं, गरमीचे दिवस आहेत खूप. आणि पाऊस, रात्री आमच्या इकडं आभाळ आलं थोडंसं. आणि इकडं अशा मस्त भाकरी बनवल्यात बघा, 2 टायमाच्या एकदाच बनवून ठेवल्यात. आहो दहींसोबत खातात भाकर, वर थोडं मसाला टाकून लाल मिरची पावडर वगैरे म्हणून. आणि इकडं मस्त अशा भाकरी केल्या. तर चला आता मस्त आपण जेवण करूया. आणि काय आहे अजून दुसरं बघा, रात्रीचा राईस आहे हा मस्त असा जिरा राईस टाईप केला होता. दालच्या सोबत पोरं खातील, मी खाणार मेथी भाकर. तर चला नाश्ता करून घेऊया. बघू शकता असं मस्त माझं जेवण आहे आज, भाकरी अशा मस्त मस्त. एक भाकर, इकडं आहे ताक, आणि हे आहे माझी मेथीची भाजी. चला, मी आता करते नाश्ता. बघू शकता, जेवले नाही की लगेच आले कपडे धुवायला उशीर झाला ना, मग तुम्हाला काय सांगू, पाणी वेस्ट नको जायला. बादल्या पण भरून ठेवल्यात, कारण की आहे ना वरची टाकी तोंड धुवायला एवढं भडा ओढतात. मग मला ते पाणी वेस्ट नको वाटतं, पाणी वेस्ट होतं ना त्याच्यामुळे, नाही का. तर चला, कपडे झालेत, सुकवायचेत. आणि आमच्याकडे एवढा भारी व्ह्यू आहे ना, तुम्हाला काय सांगू. कोकिळ ती एवढी भारी ओरडती बघा ना, छान ओरडती ना बघा, आवाज भारी वाटतोय. मी कपडे आणि अशा मस्त वातावरणात कपडे धुवायचा. कुल्फीवाला आलाय, खाऊ का जाऊन. लय मजा वाटते गरमीचं खायला, तर म्हटलं जाऊ खाली. आणि मस्त आहे बघा, कोणाकोणाकडे कुल्फीवाला झालं की गोळावाला येतो, गोळावाला झालं की कुल्फीवाला येतो. पण ते गावाकडचं आमच्या रेड कलर इथं नाही भेटत बरं का. चला, कपडे घेते सुकून पटापटा. रोज तेच करून बघा कंटाळा आलाय, माहिती का. खूप कंटाळा आलाय. आणि मी रोज ह्याचा अवतारमध्ये तुम्हाला बघून पण बोर झाला असेल. आणि बघा आता गावाला पण जायचं प्लॅन होतंय, नाही होतंय, काय होते काय माहिती, काही कळतच नाहीये. थोडंसं मनी प्रॉब्लेम. तर माहेरचा बरं का, माझं नाही, मला माहेरी जाऊशी वाटतं, पण नाही का माझ्या गावी पप्पांचे देव आहेत, करायचे, जायचे फिक्स होत आहे. मग आम्ही गेलो तर जाईन 16-20ला. तर
लय बोर झाले यार, खरंच मला असं वाटते मध्ये जेलमध्ये घातल्यासारखं वाटते शब्द. तर चला, काय ब्लॉग बनवला काय माहिती. तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी आता थोडंसं लोळायचं काम करणार आहे आणि मग परत भांडी फरशी तेच राहले. कंटाळा आलेलं कंटाळा आलाय बघा. तर चला आजसाठी एवढंच.